नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे, त्याची ग्राफिकल मेथडवर आधारित प्रॅक्टिस सेट 1.2 मधील आणखी एक उदाहरण आपण सोडवत आहोत. कारण मागील व्हिडिओमध्ये आपण एक एक्झाम्पल सोडवलेला आहे, पाहिलेला आहे, परंतु ही अतिशय महत्त्वाची ग्राफिकल मेथड आहे, म्हणून आपण आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु माझ्या या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. तसेच माझे जर व्हिडिओ जर आवडत असतील तर सर्वांनी माझ्या व्हिडिओंना लाईक करावं आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून या ठिकाणी हे व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करावेत. आणि या ठिकाणी आपण प्रत्यक्ष सेकंड एक्झाम्पल पाहायला सुरुवात करू. Question number 2, sub question number 6. Solve the following simultaneous equations graphically. 2x minus 3y equal to 4, 3y minus x is equal to 4. ही दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकल मेथडने आपल्याला सोडवायचे आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथडनी दोन इक्वेशन सॉल्व्ह केलेली आहेत, पण सराव व्हावा, तुम्हाला अधिक समजावं म्हणून मी या ठिकाणी आणखी एक उदाहरण घेतलेलं आहे. तर प्रथम आपण काय करतो, या दोन इक्वेशन साठी दोन चार्ट तयार करतो. पहिल्यांदा दोन तक्ते तयार करावे लागतात, म्हणजे पॉइंट जे आहे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला निश्चित करावे लागतात. आधी कोणते कोऑर्डिनेट आपल्याला आलेख पेपरवर, ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे ती निश्चित करून घ्यावे लागतात. तर या ठिकाणी आपण त्यातला पहिले इक्वेशनचा विचार करू. 2x minus 3y is equal to 4 हे पहिले इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो, -3y is equal to 4 हा +2x जर राईट हँड साइडला गेला तर -2x होतो. म्हणजेच देअरफॉर जर दोन्ही बाजूंना जर -1 न मल्टिप्लाय केलं तर काय येतं बघा. देअरफॉर 3y हा -3y चा +3y झाला, या -2x चा +2x झाला आणि +4 चा -4 झाला, म्हणजे 3y is equal to 2x minus 4 झाला. हा 3 जो आहे लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय आहे, तो राईट हँड साइडला जाऊन काय होईल, डिवाइड होईल. पण काय लिहिता येईल, y is equal to 2x minus 4 upon 3. याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 1 म्हटलं. या ठिकाणी आपण x च्या व्हॅल्यू काहीतरी आपण आपल्या इच्छेनुसार घेऊ, कोणतेही घेऊ नका, शक्यतो ऍडजस्ट करून घेऊ या ठिकाणी आपण, की जेणेकरून या ठिकाणी y ची किंमत ही आपली पूर्णांकात येईल. असं आपण ऍडजस्ट करू. अपूर्णांकात आली तरी चालेल, परंतु ग्राफ पेपरवर आपल्याला पॉइंट प्लॉट करत असताना अडचण येऊ शकते, म्हणून आपण y ची किंमत पूर्णांकात मिळवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बघा, जर x ची किंमत 1 घेतली तर काय होतंय, 2 into 1 2, 2 minus 4 घेतला -2 upon 3, म्हणजे अपूर्णांकात किंमत येईल, डेसिमल फॉर्म मध्ये यायला लागली, म्हणून आपण इथं 1 घेत नाही. 2 घेऊन बघा काय होते. 2 जर x ची व्हॅल्यू घेतली तर 2 into 2 4 व्हायला लागलं, 4 minus 4 0 होते, 0 upon 3 0 होते. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण 2 घेतली तर आम्हाला सोयीस्कर होती, म्हणून आपण या ठिकाणी पहिल्यांदा x equal to 2 घेऊ. तेव्हा y काय होतंय, मग y is equal to 2 into 2, ही व्हॅल्यू आपण x equal to 2 हे इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. 2 into 2 -4 upon 3, 2 into 2 4 -4 upon 3
इज इक्वल टू 0/3 इज इक्वल टू 0. म्हणजे जेव्हा x इक्वल टू 2 असतो तेव्हा y इक्वल टू काय येईल 0 येईल. ही पहिली व्हॅल्यू आपण काढून घेतली. दुसरं जर आपण 3 घेतली तर काय होईल बघा 2 into 3 6 6 minus 4 2 2/3 म्हणजे पुन्हा इथं अपूर्णांकात यायला लागली फ्रॅक्शन मध्ये ती यायला लागली म्हणून ती आपण नको घ्यायला या ठिकाणी. 4 घेतलं तर काय होतं बघा 2 into 4 8 8 minus 4 4 4/3 पुन्हा फ्रॅक्शन मध्ये यायला लागली म्हणून या ठिकाणी x इक्वल टू 4 मी घेत नाही. 5 घेऊन बघा काय होतंय 2 into 5 10 10 minus 4 6 6/3 2 येते. ही आपल्या सोयीची आहे आपल्याला घेतली तर म्हणून आपण x ची व्हॅल्यू काय घेऊ 5 घेऊ या ठिकाणी. इफ x इक्वल टू 5 देन y इज इक्वल टू ठेवा किंमत ह्या 1 नंबर मध्ये 2 into 5 minus 4/3 2 into 5 10 10 minus 4/3 पण 10 minus 4 is equal to 6 म्हणून 6/3 is equal to 2 येते. पुढं आपण x इक्वल टू 5 असताना y ची व्हॅल्यू काय आली 2 आली. आता 6 घेऊन बघू आपण काय होते 2 into 6 12 12 minus 4 8 8/3 फ्रॅक्शन येतो म्हणून तो नको आहे. किती घेतला या ठिकाणी आपण किती घेऊन बघितला 6 घेऊन बघितला. आता 7 घेऊन बघू 2 into 7 14 14 minus 4 10 10/3 पुन्हा फ्रॅक्शन आला म्हणून 7 पण नको. 8 घेऊन बघू 2 into 8 16 16 minus 4 12 12/3 4 येते म्हणजे पूर्णांकात व्हॅल्यू येते. मग आपण या ठिकाणी x इज इक्वल टू 8 घेऊ आपण. देन y इज इक्वल टू ठेवली या इक्वेशन 1 मध्ये 2 into 8 minus 4/3 2 into 8 is 16 minus 4/3 16 minus 4 12/3 is equal to 4. आपण या ठिकाणी x च्या 3 व्हॅल्यू सेपरेट घेतल्या त्यावेळेस y च्या व्हॅल्यू काय येतात ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. या व्हॅल्यू आपण एका चार्ट मध्ये लिहू. आपण हा चार्ट बनवला. x ची व्हॅल्यू 2 असते तेव्हा y ची व्हॅल्यू काय आली 0 आली. इथं x इक्वल टू 5 असताना y किती आला 2 लिहिले आपण या ठिकाणी. and x इक्वल टू 8 देन y इज इक्वल टू 4 ते पण या ठिकाणी लिहिलं आपण. त्या व्हॅल्यू इन ब्रॅकेट खाली आपण लिहिलेल्या आहेत. त्या कशा लिहिणार 2 0 इन ब्रॅकेट 2 0 आली पहिली. सेकंड 5 2 ब्रॅकेट मध्ये लिहिल्या 5 2 आणि तिसरी 8 4 8 4. तर 2 0 हा पहिला पॉइंट आपल्याला ग्राफ पेपर वर प्लॉट करायचा आहे. देन 5 2 हा सेकंड पॉइंट आपल्याला ग्राफ पेपर वर प्लॉट करायचा आहे. आणि थर्ड 8 4 हा तिसरा पॉइंट आपल्याला ग्राफ पेपर वर प्लॉट करायचा आहे. तर हे पहिले इक्वेशन साठी हा आपण चार्ट तयार करून घेतला. दुसरे इक्वेशन साठी बघू आता काय दुसरे इक्वेशन 3y minus x is equal to 4. हेच मी कसं लिहितोय बघा 3y is equal to हा मायनस x राईट हँड साइडला गेला प्लस x प्लस 4 हा 3 मल्टिप्लाय आहे राईट हँड साइडला जाऊन का होईल डिवाइड होईल म्हणून y is equal to x plus 4/3 इक्वेशन नंबर 2 म्हणू. याही ठिकाणी आपण x च्या व्हॅल्यू ठरवू आपण कोणत्या घ्यायच्या. कुठलेही घेतले चालतात पण फ्रॅक्शन मध्ये येऊ नये याची आपण काळजी घेऊ की जेणेकरून ग्राफ पेपरवर आपल्याला ग्राफ काढताना अडचण निर्माण होणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण दुसरेही आपला एक विचार करायचा आहे की या ठिकाणी हे व्हॅल्यू ठरवत असताना त्या ग्राफ पेपरवर बसल्या पण पाहिजे. जास्त मोठे घेऊन चालतील का एक्स कोऑर्डिनेट मोठा घेतला तर चालेल का जेणेकरून आपल्या ग्राफ पेपरवर बसतील हेही विचार करायचा आहे. या ठिकाणी बघा पहिल्या इक्वेशन मध्ये मोठ्यात मोठा किती आला x ची व्हॅल्यू 8 आली. ग्राफ पेपरवर बसू शकतो. y ची व्हॅल्यू मोठ्यात मोठी 4 आली आहे का प्रश्न नाही. तर या ठिकाणी तसा विचार याही ठिकाणी आपल्याला करायचा
आहे. बघा x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर काय होतं, 1 + 4 घेतला तर काय होतो 5. 5/3 हा फ्रॅक्शन तयार होतो. त्यामुळे एक आपल्याला व्हॅल्यू आपल्या सुटेबल नाही, आपल्याला ती नाही घेत, मी या ठिकाणी घेऊ शकत नाही. आपण घेतली तर चालते पण फ्रॅक्शन मध्ये येतं. x ची व्हॅल्यू 2 घेतली तर काय होतं बघा, 2 + 4 6. 6/3 2 येतं, म्हणजे आपल्याला सुटेबल आहे, ती घेऊ शकतो आपण. घेऊ आपण. इफ x = 2 देन ठेवा इक्वेशन 2 मध्ये y = 2 + 4/3 6/3 = 2. म्हणजे इफ x = 2 देन y इज ऑल्सो 2. दुसरं, x ची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली तर काय होतं, 3 + 4 7. 7/3 फ्रॅक्शन होतो, म्हणून नको. 4 घेतली, 4 + 4 8. 8/3 पुन्हा फ्रॅक्शन झाला, म्हणून नको आहे. त्यानंतर या ठिकाणी काय घेतलं, 5 घेऊ आपण. 5 + 4 9. 9/3 घेतलं तर काय येतं 3. पूर्णांकात येतं या ठिकाणी, म्हणून x ची व्हॅल्यू काय घेऊ आपण 5 घेऊ. ती ठेवा इक्वेशन 2 मध्ये. काय येईल बघा, y = x ची व्हॅल्यू 5 ठेवा. 5 + 4/3 9/3 = 3. म्हणजे जेव्हा x 5 असतो तेव्हा y ची व्हॅल्यू काय आली 3 आली. 5 झाल्यानंतर 6 घेऊन बघा. 6 + 4/3 म्हणजे 10/3 फ्रॅक्शन होतो, म्हणून 6 नको आहे. 7 घेऊन बघा. 7 + 4 11/3 तो सुद्धा फ्रॅक्शन होतो, म्हणून नको आहे. 8 घेऊन बघा. 8 + 4 12. 12/3 जमू शकते या ठिकाणी. त्याची व्हॅल्यू किती येते 4 येते, म्हणून आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू 8 घेऊ. x = 8 देन ठेवा इक्वेशन 2 मध्ये 8 + 4/3 which is equal to 12/3 and which is equal to 4. म्हणजे x = 8 then y = 4. या दुसरा टेबल तयार करा. त्या टेबल मध्ये ठेवू आपण x y आणि xy हे 3 रोज तयार केले, आणि या ठिकाणी पुढे आपण 3 कॉलम तयार केले. पहिल्या कॉलम मध्ये x ची व्हॅल्यू काय घेतली 2. त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आहे 2, म्हणून हे 2 2 खाली x y कोऑर्डिनेट एकत्र लिहा. ते काय असतील इन ब्रॅकेट 2 2. सेकंड कॉलम मध्ये x ची व्हॅल्यू काय घेऊ 5. त्यावेळेस y किती आहे 3, म्हणून 5 3. म्हणून इन ब्रॅकेट काय देणार 5, 3. थर्ड कॉलम मध्ये, तिसरा कॉलम मध्ये बघा, x ची व्हॅल्यू काय 8. तेव्हा y ची व्हॅल्यू काय आली आपली 4, म्हणून काय देणार इथं 8 आणि या ठिकाणी 4. मग खाली ब्रॅकेट मध्ये काय देणार 8, 4. तर या ठिकाणी पहिल्या इक्वेशन साठी 3 बिंदूंचे 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट आपण ठरवून घेतलेले. दुसऱ्या इक्वेशन साठी 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट आपण ठरवून घेतलेले आहेत. तिन्ही बिंदूंचे निर्देशक आपण ठरवून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, प्रत्यक्ष ग्राफ पेपर वर जायचे आणि पहिल्या इक्वेशन साठी हे 3 पॉइंट काय करायचे प्लॉट करायचे, आणि त्या 3 पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आपल्याला. नंतर या दुसऱ्या इक्वेशन साठी 3 पॉइंट प्लॉट करायचे, आणि त्याच्यासाठी हे ते 3 पॉइंट मधून जाणारी दुसरी लाईन आपल्याला काय करायची ड्रॉ करायची. आणि त्या दोन लाईन एकमेकींना ज्या पॉइंट मध्ये किंवा ज्या बिंदू मध्ये इंटरसेक्ट करतात त्या बिंदूचे निर्देशक काय आहेत हे पाहायचे. ते निर्देशक म्हणजेच x निर्देशक ही x ची व्हॅल्यू असते आणि y निर्देशक म्हणजेच y ची व्हॅल्यू असते. म्हणजे x कोऑर्डिनेट इज द व्हॅल्यू ऑफ x and y कोऑर्डिनेट इज द व्हॅल्यू ऑफ y, आणि ते आपलं फायनल सोल्युशन असतं. तर प्रत्यक्ष आपण ग्राफ पेपर वर जाऊन लगेच आपण आता ग्राफ पेपर वर हे पॉइंट प्लॉट करून आपण ग्राफ ड्रॉ करू आपण. तर या ठिकाणी हा आपला ग्राफ पेपर आहे. या ग्राफ पेपरवर आपण
आडवा एक्स अक्ष पहिल्यांदा काढून घेतला आणि वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे दोन काढून घेतले. एक्स अक्षावर ह्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर लिहिले 1 2 3 4 5 6 7 जेवढे असतील तेवढे. आपल्याला माहिती आहे आपल्या आपण जे पॉईंट निश्चित केले त्या पॉईंटमध्ये हायेस्ट किती आहे आपला एक्स कोऑर्डिनेट 8 आहे, म्हणून आपण इथं 8 पेक्षा जास्त असावा शक्यतो किंवा 8 तरी असला पाहिजे. आणि वाय ॲक्सिसवर वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर लिहिले, खालती निगेटिव्ह नंबर. आणि एक्स ॲक्सिसवर या ठिकाणी डाव्या बाजूला काय लिहिले निगेटिव्ह नंबर लिहिले. या ठिकाणी वरच्या उजव्या कोपऱ्यात या ठिकाणी स्केल लिहायचं असतं. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. मराठीमध्ये दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक हे स्केल लिहायचं. तर प्रत्यक्ष या आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढलाय. आपण आपले जे हे पॉईंट आहेत आपण निश्चित केलेले, ते पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण निश्चित केले, ते कोऑर्डिनेट आपण काय करू याच्यावर आपण दाखवू. पहिला कोऑर्डिनेट काय आपला बघा या ठिकाणी 2 0. पहिले इक्वेशन काय आपलं 2x - 3y = 4. या इक्वेशनची जी लाईन आहे त्या लाईनचे पॉईंट आहेत आपण निश्चित केलेले हे. तर प्रथम आपण हे पॉईंट आपण या काय करू याच्यावरती ग्राफ पेपरवरती प्लॉट करू. पहिला पॉईंट आपला 2 0, ठीक आहे 2 0. तर या ठिकाणी 2 0 घेऊ आपण. कुठे येईल सांगा 2 0? 2 0 म्हणजे दोन्ही पॉईंट हे त्यातला एक्स कोऑर्डिनेट हा 2 आहे, म्हणजे तो एक्स अक्षावर 2 कुठे आहे बघा या ठिकाणी. वाय कोऑर्डिनेट काय आहे 0 आहे, वाय अक्षावर 0 कुठे आहे बघा या ठिकाणी. जर त्या पॉईंट म्हटला वाय कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉईंट कुठं असतो ऑन दी एक्स ॲक्सिस. तो पॉईंट एक्स अक्षावर असतो हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण एक्स अक्षावर बघायचा एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे तो पॉईंट या ठिकाणी आहे. घेऊ आपण तो या ठिकाणी तो पॉईंट. म्हणून आपण काय करू तो पॉईंट या ठिकाणी प्लॉट केला. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत 2 0. त्यानं आपण त्या ठिकाणी ते शेजारी लिहू. आपण ते कोऑर्डिनेट त्याचे शेजारी आपण लिहू. आपण त्याचे शेजारी आपण ते कोऑर्डिनेट लिहायचे. याचे कोऑर्डिनेट आपल्याला लिहायचे, ते त्याचे शेजारी आपण घेऊ. हे आले तर हे कोऑर्डिनेट त्याचे. समजा त्या पॉइंटला ए नाव दिलं. काय त्याचे कोऑर्डिनेट 2 0 लिहिले आपण. त्यानंतर सेकंड पॉइंट आपला कोणता आहे 5 2. हे कोऑर्डिनेट आपल्याला त्याचे आहे. तो पॉइंट आपल्याला याच्यावर प्लॉट करायचा आहे आपल्याला. तर 2 5 2 हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंटला असेल फर्स्ट क्वाड्रंटला पहिल्या चरणात असेल. एक्स कोऑर्डिनेट काय आहे 5. कुठे आहे एक्स अक्षावर 5 बघा तिथून वरती जावा असं आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जायचे म्हणून. आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 2. या 2 पासून आडवं या काय असेल तो पॉइंट सांगा मग कुठं असेल 5 पासून वर गेलो आणि 2 पासून आडवा आलो म्हणजे कुठं असेल तो पॉइंट या ठिकाणी असेल. बरोबर हा तो पॉइंट आपला काय आला 5 2. हे याचे सुद्धा आपण काय करू कोऑर्डिनेट त्याच्या शेजारी आपण लिहू. त्याचे कोऑर्डिनेट त्याच्या शेजारी लिहू घेऊ आपण. हे या ठिकाणी हे त्याचे कोऑर्डिनेट आहे. काय लिहिले 5 2 हे त्याचे कोऑर्डिनेट ते शेजारी आपण लिहिले. तिसरा पॉइंट बघा आपला पहिल्या इक्वेशन साठीचा काय आहे 8 4. काय आहे 8 4. मग तो पॉइंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्लॉट करायचा आहे. मग या ठिकाणी त्याचे सुद्धा दोन्ही कोऑर्डिनेट हे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे हा पॉइंट सुद्धा कुठं असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे. 8 4. एक्स कोऑर्डिनेट काय 8 बघा एक्स अक्षावर 8 कुठं आहे इथं आहे, इथून वर जावं लागेल. आणि वाय कोऑर्डिनेट काय आपला 4 आहे, 4 पासून
आडवं यावं लागेल पहिल्या क्वाड्रंट, म्हणजे तो पॉईंट कसा येईल बघा. मग या ठिकाणी हा एक्स कॉर्डिनेट आपला 8 आहे. 8 पासून वर जाऊ आणि वाय अक्षावरच्या 4 पासून आडवं येईल. कुठे येईल तो? या ठिकाणी. बरोबर आहे, हा तो पॉईंट. त्याचे कोऑर्डिनेट आपण त्याचे शेजारी लिहू. काय ते कोऑर्डिनेट त्याचे कोऑर्डिनेट काय? 8 4 8 4 घेऊ आपण. याचे कोऑर्डिनेट काय? 8 4 ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. त्याला नाव दिलं आपण सी पॉइंट असं नाव दिलं. म्हणजे या लाईन पहिली जी इक्वेशन दिलं आहे आपल्याला 2x - 3y = 4, त्या लाईन काढण्यासाठी ते तीनही पॉइंट आपण या ठिकाणी काय केले? प्लॉट केले. आता आपण हे 3 पॉइंट मधून जाणारी लाईन काढू. कोणतेही 2 पॉइंट तुम्ही जॉईन करा, आपोआप तिसरा पॉइंट त्याच्यावर येतो. बघा मी या ठिकाणी ए आणि हा सी जॉईन केला. तो करत असताना ऑटोमॅटिक आपला बी पॉइंट सुद्धा त्या रेषेवर आलेला आहे. ही झाली ती रेषा. बरोबर. या रेषा जी आहे, या रेषा कशाची आहे? याचे समीकरण काय? याचे इक्वेशन काय? ती इक्वेशन आपण या ठिकाणी लिहू त्या लाईनवर. ते इक्वेशन लिहायचं. काय ते इक्वेशन? बघा, हे इक्वेशन आहे ते त्या लाईनवर लिहिलं. काय इक्वेशन? आमचं इक्वेशन होतं 2x - 3y = 4. तेच आपण दोन्ही बाजूला -1 जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं? -2x + 3y = -4 लिहिलं तरी चालतंय. अशा प्रकारे हे पहिल्या इक्वेशनसाठीचे जी लाईन आपली आलेली आहे ती इक्वेशनची लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. सेकंड इक्वेशन आपलं काय आहे? 3y - x = 4. 3y - x = 4. त्यासाठीचे 3 पॉईंटसाठीचे कोऑर्डिनेट्स आपण निश्चित करून घेतले. या टेबलमध्ये पहा या ठिकाणी. पहिला पॉईंट काय आपला? 2 2 घेऊ तो आपण. 2 2 दोन्ही कोऑर्डिनेट हे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे तो पॉईंट कुठं असणार आहे? फर्स्ट क्वाड्रंटला. तो पॉईंट कुठं असणार आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. प्लॉट करू आपण मग. 2 2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय? 2 आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा 2 आहे, म्हणजे तो या ठिकाणी येईल. घेऊ आपण तो पॉईंट या ठिकाणी असा येईल 2 2. त्याचे कोऑर्डिनेट त्याच्या शेजारी लिहू आपण. त्याचे शेजारी त्याचे कोऑर्डिनेट आपण लिहू. हे 2 2 हे त्याचे कोऑर्डिनेट आहे, त्याच्या शेजारी लिहिले. दुसरा पॉईंट आपला बघा चार्टमध्ये काय आहे? 5 3 दुसऱ्या इक्वेशनसाठी 5 3 आहे. तो सुद्धा दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे तो कुठं असेल? इन द फर्स्ट क्वाड्रंट, पहिल्या चरणात असेल. 5 2 एक्स कोऑर्डिनेट काय? 5. त्या 5 पासून वर जायचं आणि वाय कोऑर्डिनेट काय? 3. वाय अक्षावर त्या 3 पासून आडवं यायचं. काय असेल तो पॉईंट? कुठं असेल? हा 5 पासून वर गेलो आणि ह्या 3 पासून आडवा आलो, म्हणजे तो पॉईंट या ठिकाणी आहे. बरोबर आहे का? या ठिकाणी तो पॉईंट आपला असतो. त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा आपण त्याच्या शेजारी लिहू. काय येतील मग ते? 5 3 लिहू आपण त्या शेजारी. हे त्याचे कोऑर्डिनेट 5 3 त्याच्या शेजारी आपण लिहिले आहे. तिसरा पॉईंट आपल्याला प्लॉट करायचा आहे. बघा, सेकंड इक्वेशनचा तिसरा पॉईंट आपण काय? त्याचे कोऑर्डिनेट्स 8 4 8 4. एक्स कोऑर्डिनेट 8 वाय कोऑर्डिनेट 4, म्हणजे हा पॉईंट सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असणार. कुठं असणार आहे? फर्स्ट क्वाड्रंट. 8 एक्स कोऑर्डिनेट 8 आहे. हे 8 पासून वरती जावं. हे 8 पासून वरती जायचं आणि ह्या वाय अक्षावरच्या 4 पासून इकडे यायचं. बरोबर. मग या ठिकाणी 8 पासून वरती चला आणि या 4 पासून आडवं या. कुठे आहे तो पॉईंट? या ठिकाणी आला. बरोबर आहे. हा पॉईंट आलेला आहे. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत?
8 4 ऑलरेडी पहिल्या इक्वेशनसाठी सुद्धा तो पॉईंट आपला आला होता, त्यामुळे तो पॉईंट काय झालाय, दोघांसाठी कॉमन आलेला आहे पॉईंट. बहुतेक उत्तर तेच आहे आपलं. बघा या ठिकाणी काय, तर या ठिकाणी आपण आता हे डी, ई आणि ह्या पॉईंट, हे 3 पॉईंट आपण काय करायचे, जोडायचे आपण एका रेषेने, एका लाईन. हा डी पॉईंट आणि ई पॉईंट जोडला तो ऑटोमॅटिक सी मधून गेला. आता या ठिकाणी या दुसरी जी आपण लाईन काढलेली आहे त्या लाईनचे इक्वेशन काय, ते लाईनवर लिहावं लागेल. ते आपल्याला काय दुसऱ्या लाईनचे इक्वेशन काय आपलं, 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4. तेच आपण असं लिहू शकतो, मायनस एक्स प्लस 3y इक्वल टू 4. घेऊ ते आपण इक्वेशन, त्या लाईनवर काय करायचं, इक्वेशन लिहायचं. मग ते इक्वेशन आपण काय करू, त्या लाईनवर लिहू. कुठेही लिहा, दोन्ही बाजूला कुठेही लिहिलं तरी चालतंय. मी या ठिकाणी लिहितो, हे त्या लाईनचं इक्वेशन आहे. आता बघा या ठिकाणी या दोन लाईन एकमेकींना इंटरसेक्ट करतात का, हो करतात. करतात ना, कोणत्या पॉइंटमध्ये करतात, या पॉइंटमध्ये. या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहेत, 8 4. एक्स कोऑर्डिनेट काय आहे 8 आणि वाय कोऑर्डिनेट काय 4 आहे. म्हणजे ज्या पॉइंटमध्ये या दोन लाईन एकमेकींना इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट म्हणजेच आपलं सोल्युशन, उत्तर असतं. एक्सची व्हॅल्यू काय आली, मग 8 आली. वायची व्हॅल्यू काय आली, 4 आली. म्हणून या ठिकाणी उत्तर काय देणार, ग्राफिकली आपण या ठिकाणी जर हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू 8 आली, वायची व्हॅल्यू काय आली 4. हेच आपण दोन इक्वेशन जर आपली पहिली एलिमिनेशन मेथडनं जर सोडवली तरी उत्तर 8 4च येत असतं. डिटर्मिनंट मेथडनं जर सोडवली तरी उत्तर हेच येत असतं. आणि ग्राफिकल मेथडनं जरी सोडवली तरी उत्तर काय येणार, 8 4. म्हणून या ठिकाणी या ग्राफिकल मेथडनं ह्याचं उत्तर 8 4 असं आलेलं आहे. शेवटी ॲन्सर तुम्ही लिहायचे या ठिकाणी काय, देअरफॉर द सोल्युशन इज इन ब्रॅकेट 8 4, किंवा ते तुम्ही लिहा देअरफॉर इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय इज इक्वल टू इन ब्रॅकेट 8 4 ब्रॅकेट क्लोज. अशा प्रकारे हे दुसरं एक्झाम्पल 8 नंबरचं हे आपण या ठिकाणी सोडवले. हे उदाहरण जे आहे, हा जो प्रश्न आहे, हे जे सायमल्टेनियस इक्वेशनचं जे एक्झाम्पल आहे ते स्टार दिलाय. बघा त्याला प्रश्नावर स्टार दिलाय. स्टार म्हणजे हे तारांकित प्रश्न आहेत, जे आव्हानात्मक प्रश्न असतात. आपल्याला काही जे कुठे विचारले जातात, चौथ्या प्रश्नामध्ये विचारले जातात. त्या ठिकाणी हे अशा प्रकारचे उदाहरण विचारले जाऊ शकतं. म्हणून या ठिकाणी त्याला स्टार केलेला आहे. परीक्षेला तुम्हाला ग्राफिकल मेथडनं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवा असा हमखास प्रश्न विचारला जातो. आतापर्यंतच्या सर्व वर्षांच्या बोर्डांच्या परीक्षेला हा प्रश्न अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळं ग्राफिकल मेथड ही व्यवस्थित अभ्यासा. तर या ठिकाणी आपण ह्या ग्राफिकल मेथडची दोन एक्झाम्पल आपण सोडवले. मागील व्हिडिओमध्ये एक पाहिले आपण आणि या व्हिडिओमध्ये आपण एक पाहिलेला आहे. तर या ठिकाणी याचा चांगला सराव करा आणि या ठिकाणी आपण थांबवू.